दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. नेमांबोदर संभूतं कानवादनन्तनायकात् प्रभूनमामि गोविन्दं जीवा विद्या विभंजकं. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. अनंत ब्रह्मांड नायक, सर्व साक्षी सर्व करता भगवान श्री गोपाल कृष्ण, अमोघ दर्शन श्री दत्तात्रेय प्रभू, परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी मी विनम्रपणे प्रणिपात करते. आपल्या धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम आपल्या श्री गुरुवर्यांची आठवण करायची असते आणि म्हणूनच मी मम गुरुवर्य कैवल्यवासी बाबांची मनामध्ये आठवण करते. त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ संत महंत तपस्विनी तसेच माझ्या अच्युत गोत्रियांना आणि सर्व बालगोपालांना माझा सादर दंडवत प्रणाम. वराडाचे दैवत, सकळ प्राणी मात्रांचे राऊळमाय आणि राऊळबाप, जनसामान्यांना आपलासा वाटणारा ईश्वर अवतार, कधी कोणाच्या मुलाबाळांचा सांभाळ करणारे, कधी कोण्या मातेचे बाळंतपण करणारे, कधी तर अगदी माझ्या कृष्णासारखे अतिशय खोडकर गवळणींच्या दह्यादुधाच्या माठामध्ये हक्काने हात घालून दहीदूध खाणारे, सासूर वाशिनींचे हक्काचे माहेरघर म्हणजे आमचे श्रीप्रभू बाबा यांचा आज अवतार दिन. सर्वप्रथम सर्वांना श्री गोविंद प्रभू अवतार दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वरवर जरी वेडीपिसी दिसत असणारी ही श्री प्रभूंची श्रीमूर्त अंतरी मात्र ईश्वरी सामर्थ्याने नटलेली आहे. तर का बरं या ईश्वरी अवताराला वेडापिसा अवतार स्वीकारावा लागला? काय कारण असेल? याचं एक तात्विक कारण आहे. गर्भातील जीवाला सुखफळाची प्राप्ती देऊन आणि त्या वेड्यापिशा जन्माला येणाऱ्या जीवाचे देहधर्म आणि जीवधर्म ईश्वरी अवताराला स्वीकारावे लागतात आणि म्हणून त्या परब्रह्म परमेश्वराने हा वेडापिसा अवतार स्वीकारला. अहो, रिद्धपूर प्रांतातील काटसूर या ग्रामी ब्राह्मण कुळातील अनंतनायक आणि नेमाईसा हे दाम्पत्य अतिशय दुःखी कष्टी होते. काय कारण होतं दुःखाचं? तर त्यांना मुलं बाळं व्हायची पण ती जगायचीच नाही. अतिशय दुःखी होते, अतिशय कष्टी होते. अखेर त्या परमेश्वराला त्यांच्याबद्दल कणा उत्पन्न झाली आणि प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराने ते नेमाईसेच्या पोटी अवतार स्वीकारला. आता त्या दाम्पत्यांनी काय केलं? आपली इथून मागची सर्व मुलं हे मृत्युमुखी पडले होते आणि म्हणूनच या बाळाचं नाव त्यांनी गुंडो ठेवलं. कदाचित गुंडो हे नाव त्या यमराजाच्या यादीत नसेल म्हणून बाळाचं नाव काय ठेवलं? तर गुंडो ठेवलं. गुंडो म्हणजे काय? दगडधोंडा असं नाव आमच्या परब्रह्म परमेश्वराचं ठेवलं. आता माता पित्याचा जीव अगदी वेडा असतो, बरोबर की नाही? 1 वर्षाच्या आतच माता पिता सरले आणि मामा मावशींनी त्या गुंडम रावळांचा सांभाळ केला. 7 वर्षाचे झाले, मुंजीबंधन झालं. ब्राह्मण कुळातील असल्यामुळं त्यांच्यातील जे काही सर्व विधी होते ते विधी आटपून त्यांना रिद्धपूर येथे गोपोपाध्यांजवळ आध्यात्मिक शिक्षणासाठी ठेवलं. वेदाभ्यास सुरू झाला. आमचे गुंडमराव इतके कुशाग्र बुद्धीचे होते की जो अभ्यास त्यांना एका दिवसात येत असत तो इतर विद्यार्थ्यांना महिनाभर अभ्यास करून सुद्धा येत नसे आणि जो अभ्यास आमच्या गुंडमरावळांना एका महिन्यात येत असत तो इतर विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यास करून सुद्धा येत नसे. एखाद्या विद्यार्थ्याची जर रुचा चुकली ना तर आमचे श्रीप्रभू बाबा सांगायचे, अहो ही रुचा अशी नाही अशी आहे. मग सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित व्हायचे. बोपू उपाध्यांजवळ जायचे आणि सांगायचे, अहो हा गुंडो कुणी सामान्य दिसत नाही, हा नक्कीच कोणीतरी ईश्वर अवतार आहे. आणि मग हे ऐकून आमचे गुंडमराव गालातले गालात हसायचे. त्यानंतर वेदाभ्यास झाला. वेदाभ्यास झाल्यानंतर त्यांना संन्यास घेण्याची प्रवृत्ती झाली. संन्यास घेऊन ते दुंडी रावळांसोबत कुठे पोहोचले? द्वारकेला पोहोचले. त्या ठिकाणी गोमतीच्या तीरी त्यांचं वास्तव्य होतं
आणि त्याच ठिकाणी पंचावतारातील तिसरे अवतार श्री चक्रपाणी महाराज संपूर्ण द्वारकेतील गल्लीबोळ झाडून डाव्या हातात सूप उजव्या हातात खराटा घेऊन त्या ठिकाणी आले आणि आमच्या गुंडम राऊळांच्या मस्तकावर ते सूप ठेवलं आणि खराट्याने मारले आणि अवर शक्तीचा छेद केला आणि परशक्ती प्रदान केली. आमच्या श्री गुंडम राऊळांनी श्री चक्रपाणी महाराजांकडून परशक्तीचा स्वीकार केला, भिक्षेची झोळी घेतली आणि अवधूत वेशाचा स्वीकार केला. अशा प्रकारे ईश्वरी अवतार झालेले आहेत. श्री चक्रपाणी महाराजांनी कामाख्यानिमित्त पुरत्याग केला आणि तिकडे हरिपाळ देवाचा देह उठवून त्या ठिकाणी अवतार स्वीकारला. ते आमचे सर्वज्ञ. आणि तिथून आमचे सर्वज्ञ हे रिद्धपूरला रामयात्रेचं निमित्त करून पोहोचले. तिथे बाजारपेठेमध्ये आमचे श्रीप्रभू बाबा होते, शेंगूळ बुरडे खात होते आणि त्या ठिकाणी आमच्या सर्वज्ञांना आमच्या श्रीप्रभू बाबांनी बघितलं आणि ते अर्धवट खाल्लेले शेंगूळ बुरडे सर्वज्ञांकडे फेकत म्हणाले, अरे घे घे ना म्हणे. आमच्या सर्वज्ञांनी ते वरच्यावर झेलले, डोक्यावर ठेवले आणि त्याचं ग्रहण केलं. आणि त्याच ठिकाणी आमच्या सर्वज्ञांनी श्री गोविंद प्रभूंकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला आणि श्री चक्रधर हे नाव स्वीकारले. अशा प्रकारे हे ईश्वर अवतार झालेले आहेत. कुणी जर आपल्याला विचारलं की तुम्ही पंच अवताराची भक्ती करता, मग ते अवतार कशा कशा प्रकारे झालेले आहेत, तर हे उत्तर आपल्याला देता आले पाहिजे. अहो, आमच्या गुंडम राऊळांना लहान मुलं फार आवडायची. ते लहान मुलांमध्येच खेळायचे, लहान मुलांमध्ये जेवायचे. एके दिवशी काय झालं, एका बाईला पाणी आणण्यासाठी जायचं होतं, पण तिच्या लहानशा बाळाला सांभाळण्यासाठी कोणीच नव्हतं. आणि त्या ठिकाणी आमची राऊळ पोहोचतात. ती राऊळांना म्हणते की राऊळ, मी थोड्याच वेळात पाणी घेऊन येते, माझ्या बाळाचा सांभाळ करा. राऊळ त्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी तिथे थांबतात, त्या बाळाला खेळवतात. पण बराच वेळ होऊन जातो, ती बाई मात्र परत येत नाही. मग राऊळ काय करतात, खुंटीला अडकवलेली जी पाण्याची पखाल आहे त्या पखालीच्या अर्ध्या भागामध्ये त्या बाळाला ठेवतात, झोपी लावतात, पांघरून घालतात आणि त्या ठिकाणाहून निघून जातात. ती बाई परत येते, घरामध्ये बघते तर काय, पाण्यामध्ये बाळही नाही आणि राऊळही दिसत नाही. ती अतिशय दुःखी होते, रडू लागते, आक्रोश करत घराच्या बाहेर येते. शेजारच्या मैत्रिणींना विचारू लागते, कुठे तुम्ही माझे राऊळ बघितले का, माझ्या बाळाला बघितले का. त्या बाया तिला सांगू लागतात की अगं, तू वेडी आहेस का, ते राऊळ वेडे आहेत, पिसे आहेत आणि तू त्यांच्याकडे आपल्या बाळा सांभाळण्यासाठी दिलं. त्यांनी कुठेतरी आडात टाकून दिलं असेल, नाहीतर विहिरीत टाकून दिलं असेल. ती अतिशय घाबरते, पुन्हा एकदा घरामध्ये येते आणि तिचं लक्ष त्या पाण्याच्या पखालीकडे जातं. ती जरा हलताना तिला दिसते, त्या पखालीत बघते तर काय, तिचं बाळ विसुरक्षित निवांतपणे झोपलेलं असतं. ती त्या बाळाला घेते आणि बाहेर जाऊन सगळ्यांना सांगते, राऊळ वेडे नाहीत, राऊळ पिसे नाहीत, राऊळ तर माय आहेत, राऊळ तर बाप आहेत. अशा प्रकारे उत्तम प्रकारे सांभाळ माझे राऊळ त्या बाळाचा करतात. याच लीळेवरून मला अजून एक लीळा आठवते. एके दिवशी राऊळांनी एका लहान बाळाचा सांभाळ केला, मात्र दुसऱ्याच दिवशी ते बाळ सरले. त्याची माता अतिशय आक्रोश करू लागते. बाळाचा अंत्यविधी पार पडतो. राऊळ त्या ठिकाणी येतात. सर्व लोक म्हणतात की राऊळांनी काल या बाळाचा सांभाळ केला आणि आज हे बाळ सरले. आमचे राऊळ त्या मातेला म्हणतात, अगं जा जा म्हणे, त्या बाळाला घेऊन ये. ती माता म्हणते, आता माझं बाळ गेलं, त्याचा अंत्यविधीही झाला, आता कुठून आणू मी माझ्या बाळाला. राऊळ स्वतः ज्या ठिकाणी त्या बाळाला पुरलेलं असतं त्या ठिकाणी जातात, माती बाजूला करतात, त्या बाळाला बाहेर काढतात आणि आपल्या ईश्वरी सामर्थ्यानं त्याला जीवनदान देतात आणि कडेवर घेऊन त्या बाळाच्या मातेकडे घेऊन येतात. दुरूनच ती राऊळांना बघते की अरे हे काय, राऊळ त्या प्रेताला माझ्याकडे घेऊन येत आहे. ती घाबरते आणि दरवाजा लावून आतमध्ये बसते. राऊळ येतात, तिला सांगतात की अगं बघ, तुझं बाळ आणलं आहे. पण ती काय दरवाजा उघडत नाही. मग राऊळ काय करतात, शेजारच्या एका म्हाताऱ्या आजीकडे जातात. 100 वर्ष वय असतं. तिला सांगतात की या बाळाचा तू सांभाळ कर. ती म्हातारी आजी म्हणते, मी 100 वर्षाची म्हातारी
आणि मी काय या बाळाचा सांभाळ करणार, कसा करणार? अहो, ईश्वराच्या सामर्थ्याने त्या 100 वर्षाच्या आजीला देखील मातृत्वाचा पाना फुटतो आणि ती त्या बाळाचा सांभाळ करू लागते. हे बघून ती बाळाची माता येते आणि म्हणते की दे, हे माझं बाळ आहे. ती आजीबाई म्हणते, आता राऊळ तुझ्याकडे आले होते तेव्हा तू नकार दिला आणि आता या बाळावर हक्क गाजवतेस. मी आता हे बाळ तुला देणार नाही. हा वाद महाजनांकडे जातो. महाजनांकडे गेल्यानंतर महाजन निर्णय देतात की राऊळ जेव्हा त्या बाईकडे गेले, त्या बाळाच्या मातेकडे गेले, तेव्हा त्या मातेने त्या बाळाचा स्वीकार केला नाही, म्हणून तुझं बाळ तुला मिळणार नाही. या म्हाताऱ्या आजीकडेच ते बाळ राहील आणि त्याच त्या बाळाचा सांभाळ करतील. परंतु तू बाळाची आई असल्यामुळे तू त्या बाळावर प्रेम करू शकते, मात्र त्या बाळाचा सांभाळ तू करायचा नाहीस, असा निर्णय महाजन देतात. दोघेही घरी जातात. ती त्या आजीच्या शेजारी राहते आणि त्या आजीला खाट नेऊन देते. खाट म्हणजे ती बाज असते, बाज नेऊन देते. एक गाय देते आणि ती म्हातारी आजी त्या बाळाचा उत्तम प्रकारे सांभाळ करू लागते. अहो, या कौटुंबिक गोष्टींबरोबरच अनेक लीळा माझ्या देवाने केल्या. अहो, त्या काळामध्ये जातीवाद अत्यंत बळावला होता. काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चहुवर्णांच्या या अग्नीमध्ये हा संपूर्ण समाज हा होरपळला गेला होता आणि त्याच होरपळलेल्या समाजाला बाहेर काढण्याचं सर्वात मोठं काम आमच्या राऊळांनी सर्वप्रथम केलं. अहो, मोठ्या प्रमाणात जातीवाद होता. अहो, आमचे राऊळ ब्राह्मण कुळातले होते, पण 12 जातीतल्या 12 जातींमध्ये ते राहायचे, जेवायचे, असे आमचे राऊळ होते. एके दिवशी काय झालं, एका तेलिनीच्या घरी राऊळ जातात. त्या ठिकाणी त्या तेलिनीने लाखाची भाकर केलेली असते. लाख म्हणजे एक ज्वारीसारखं धान्य असतं, त्याची भाकर तिने केलेली असते आणि आपल्या मुलांना ती खाऊ घालत असते. तेवढ्यात राऊळ तिथे पोचतात आणि ती लाखाची भाकर ओढून घेतात आणि सांगतात की मला खायची आहे. ती घाबरते. ती तेलीन म्हणते, अहो राऊळ, तुम्ही ब्राह्मण कुळातले आणि मी एक तेलीन आहे आणि या तेलिनीची भाकर तुम्ही खाऊ नका. अहो, आमचे राऊळ काय उत्तर देतात की अगं, ही भाकर काय तेलिनीची आहे का? ही भाकर तर लाखांची आहे. आणि या छोट्याशा लीळेवरून संपूर्ण मानव जातीला माझे राऊळ जातीभेद निर्मूलनाचा संदेश देतात. आमच्या श्री गुंडम राऊळांनी या सर्व गोष्टींबरोबरच अनेक जीवांना जीवनदान दिले, पांगळ्यांना पाय दिले, मुक्याला वाचा दिली. अनेक सासरवाशिनींना हक्काचं माहेर घर माझे राऊळ मिळाले. अनेक सासूरवाशिनींचे त्यानंतर सासू सुनांचे भांडणं मिटवले ते माझ्या राऊळांनी. अहो, त्यांच्या कितीतरी लीळा सांगाव्यात, माझे शब्द अपुरे पडतील इतका त्यांच्या लीळा या अगाध आहेत, अनंत आहेत. अहो, माझे राऊळ राऊळ वेडे, राऊळ पिसे, इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास राऊळ माय आणि राऊळ बाप इथपर्यंत जाऊन पोहोचला. अशा या परब्रह्म परमेश्वर अवताराला माझे कोटी कोटी दंडवत प्रणाम. रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार, रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार, म्हणती तया राऊळ आणि असे माय थोर, रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार, मृत बालकासी जीवदान देती, कुशीत ही घेऊन त्याला खेळू लागताती, दीन दुःखिताला आहे प्रभूचा आधार, रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार, रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार.
माय थोर रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। धन्यवाद। जय श्री चक्रधर।